काकू 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 काकूजी काकू काकू अमाय पिंकी काय झालं बापा काऊन रडून राहिली व पिंकी काय झालं ग काकू 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 मी पिंकी आता मायले कालेल्या लढून घे तू पहिले लढून घे ना मग सांग जा आम्हाला थांबतो आम्ही इथंच आहे आम्ही कुठंच नाही जात लढून घे काकू काकू मी 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 आरती सोबत बाहेर जाव शाळेत काही जाऊ नाही तर माई आई शांता काकू पार्वती काकू शिल्पा काकू माझ्या शाळेत गेलत्या आणि मॅडमला सांगितलं का पिंकी हाय का नाही आहे म्हणून मॅडम म्हणे पिंकी शाळेत नसतेच म्हणे तिची परीक्षा नाही झाली म्हणे तिने परीक्षा दिली म्हणे अरे नाही काय ते म्हणे माई आई म्हणे ते घरी नसते राहत म्हणे ते सांगते म्हणे का शाळेत जाते मग जाते कुठं म्हणे ते मग मॅडम म्हणे ते शाळेतही नसतात म्हणे आणि एम एस एडचं क्लास नाही आहे म्हणे मी ना बहाणा एम एस एडचं केला होता अशी फसली काकू मी आता घरी जाऊन माई बल्ली मारते मला आता का काय करून काय नाही मला विचार शिवून राहिला बाबा काकू आता ह्यात तर मायले काढल्या मला काही समजलं नाही बाई कुत्र कसं हे असं करते तशीच करून राहिली काय माय पिंकी आवर नजराशी आता तुझी माय नाही होय आम्ही त्या काकू होय तुला समजून घेतो आम्ही तुझी माय नाही होय की जे समजून नाही घेत काही भळभळ मारायला भेटते आम्ही समजून घेतो पहिले आणि मग काय त्याच्यावर बोलतो आम्ही पोरीवर आम्ही कधीच हात नाही उचलत तू कुत्र्या आणि करू नको सरळ सांग लंबी श्वास घेतली काकू मी सांगते तुम्हाला आता पा मी आरतीताई सोबत जात जाऊ तिच्या बॉयफ्रेंडला भेटाले तर माझ्या घरी मी सांगत जाऊ मी शाळेत चालली तर मग काय झालं आजही मी शाळेच्या बहाण्यानं काल आरतीताई सोबत गेली होती तेव्हा मी पार्वती काकुले दिसली होती बस स्टॉपवर आणि मायली मी सांगितलं होतं का मी शाळेत चालली मी बस स्टॉपवर गंगा काकुले पार्वती काकुले दिसली तर पार्वती काकूने गंगा काकूने मायला सांगितलं का तुमची पोरगी पिंकी मला बस स्टॉपवर दिसली होती मग गेली तर गेली कुठं बा एम एस सीडीचा क्लासले तर म्हणून मामाईनं शाळेत जाऊन विचारपूस केली का खरंच तुम्ही एम एस सीडीचा क्लास घेता काय खरंच तुम्ही लेकरायला 1 तास बाहेर पाठवता काय 1 पिरियड तुम्ही त्याचा घेता काय असं विचारायला माई गेली शाळेत आणि मामाईने शांता काकू शिल्पा काकू आणि स्वतः अशी या तिघी जणी जाऊन तिथं आणि पार्वती काकू असं तिघी जणी जाऊन त्यानं मस्त तिथं माया मॅडमला विचारलं आणि माया मॅडमने सगळं माझ्यात पाणी फिरून दिलं तुमची पोरगी अभ्यास नाही करत तुमची पोरगी शाळेत नाही तुमची पोरगी डब्बू आहे आणि तुमच्या पोरीला काहीच येत नाही आणि तुमची पोरगी गैरहजर राहते नाही एकही दिवस शाळेत आले नाहीये ज्या दिवसपासून ते घरी आहे त्या दिवसपासून एकही दिवस आले नाही म्हणून माझ्या लय रागात आहे आता ते शाळेत मला माहीत पडलं मी तिथं होती नाही म्हणून सांग नाही तर मामाने मला भल्लं काढलं असतं मी ते गेली होती बाहेर पहिलेच मी नाही काय आरतीताई सोबत गेली होती तिकडे वेळ झाला मी गेली मग 2 वाजता तर मला मग 2 वाजता माझ्या मॅडमने झापलं अशी झापली म्हणजे अशी झापली का काय सांगू मी तुला अहो एवढंच झापलं मला तिनं ते काय म्हणे उद्यापासून तू एकटीचीच परीक्षा घेतो म्हणे अभ्यास कर म्हणे उद्यापासून म्हणे अशी म्हणे ते सांग आणि आता घरी गेली ना माय वेगळी शिल्पा काकू वेगळी शांता काकू वेगळी अशा तिघी जणी काढते मला सांगा मी काय करू आता असं माझं म्हणणं होतं माय बाई पिंकी चांगली सापत आहे मग तर पायात आरती तुझ्याच्यानंच वय त्यासोबत मी तुला नेहमी म्हणतो हे सासूच्या घरी गेली नवऱ्याच्या घरी गेली बॉयफ्रेंडच्या घरी गेली स्वयंपाक करू दे भांडे घासू दे काय मा मोल करीन आणि काम करते तिथे जाऊन तुम्ही मला सांगा आता तो एवढा पैसेवाला हिचा बॉयफ्रेंड येईल काय काम करायला लावले गावाला पाहिजे त्यानं काय काम करायला लावते तुला तो नुसतं वेळ गमावले हे बघ पिंकी हायपर नको हो तू हायपर नको हो समजदारीनं काम घे कोणत्याही गोष्टी जसा हायपरपणा केल्यानं नसते होत आता तो माझा नवरा आहे ती माझी सासू आहे ग त्यांचं तर मला ऐकाच लागेल ना तिथे गेल्यावर आणि तू माझी बहीण आहे म्हणून मी तुझ्यासोबत काहीतरी माझं शेअर करते आणि त्यात पण तुम्हाला अशी म्हणते का माय एवढं भांडू नका हो बापा एकामेकाच्या अशा कामात तुम्ही साथ नाही द्याल तर कोण साथ देणार आहे तुम्हाला पिंकी आज तिची वेळ आहे उद्या तुझी वेळ आली म्हणजे तुही साथ द्यान पिंकी असं नसते करत होतच असते वेळ आता किती काही म्हटलं तरी नवरा झाला ना तो तिचा आता बरं तू टेन्शन नको घेऊ ना तू टेन्शन नको घेऊ इकडे एक गोष्ट सांगते मी सांगा काकू अहो बाई मी काय म्हणून राहिली अबो ती माय अशी कशी झोपते तुले घरी जायचं पाय 4 चौघ असले तर ऐकून घ्यायचं ते तुला मारणार नाही तुला ऐकूनच द्या ते म्हणजे चांगले बोलत नसते आता पोरीची जात म्हटलं रे काय किती मारत नाही त्यात तू त्या मायला एकटीच आहे ते काही मारत नाही तुला चांगली झापण अशीशी झापण ती माय अशीशी झापण पण तुझी जर शिल्पा काकू असेल तर पहिले शिल्पा काकू झापण तुला बाहेरची तर शिल्पा काकून जर चांगलं झापलं ते माहिती तुला काही झापणार नाही पहिले चांगलं शिल्पा काकूला झापू द्यायचं बाहेरच्या लोकांना काहीच नाही बोलायचं आणि ते गेले का जो आपल्या मायला झापाचं एवढं झापाचं का डबल 3 तसं कामच नाही केलं तिला म्हणा तू आलीस कशी बाई म्हणा असा नाही ऐकणं बेशरमपणा केलास कसा बाई म्हणा तुला म्हणा मी का कोणासोबत हात धरून पळून चालली होती का म्हणा चांगल्या मुजऱ्या करायच्या अशा मुजऱ्या करायच्या का पुढच्या वेळेसपासून त्या मायला तुला कुठे चालली कुठं आली काऊन नाही चालली काऊन आली असं विचारलंच नाही पाहिजे अशा मुजऱ्या करायच्या बाई चांगल्या मी सांगून राहील ना तेच कामात पडते आपल्या अमाय काकू मुजऱ्या करू का जी मुजऱ्या माय कल्याणी करून का मुजऱ्या केल्या अव काही कल्याणी करत एवढी घेऊन राहिली का त्या मायले तू
मुजऱ्या केल्या ना माणसाचा दबाव समोरच्या माणसावर पाहिजे पिंकी. कधीच आहे हो. म्हणजे समोरचा माणूस जर आपल्याला दाबत असेल ना, आपण उंच पहाड बनून त्याला कसं दाबाव हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून पिंकी आम्ही तुला सांगत आहे मुजऱ्या करायच्या, चांगल्या मुजऱ्या करायच्या. अव मुजऱ्या केल्या का दबतेच तुम्ही माय. हो किती बोलून 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 आपण त्याच्यापेक्षा तिप्पटने बोलायचं. होऊन जाते बरोबर, कवर होऊन जाते, ती गोष्टी रबून जाते. आता ते पाय आरती पाय. आता आरती तिच्या मायासोबत तिचं किती खटकलाय, हाय ना खटकलं. तरी पण ते आमच्या घरी येते, आमच्यासोबत बोलते, तिच्या मायासोबत ते मुजराई करते. तिच्या मायासमोरच कोमलने बोलली ती त्याच्यानंतर तिने मार जरी खाल्ला असेल तरी ती तिच्या मायले भेट नाही, तोंडाला तोंड येते, मुजऱ्या करते. ते आज जगून राहील ना, ते चांगली खुंकार शेरणी बनून जगून राहील ना, तसंच तू बन आता. हो तुझ्यावर वेळ आली आहे तेच. असं निर्दयी राहशील ना तर मांगच राहशील. हो काहीच तुला जगायला नाही भेटेल बरोबर. चांगलं खुंखार शेरणी होय. बरं बरं बाबा पाहतो मी पाहतो. काय माय लढूनच राहिली बाबा पिंकी, असं लढल्याने होत असते काय. खुखार शेरणी कभी रोती नाही रुलाती है. जाय घरी, भिवू नको, कॉन्फिडन्स ठेव, भिवू नको. बरं बरं जाय आरती. जर तुझ्या घरी काय झालं तर माझ्या घरी येऊन जाशील. माझी आई आहे समजदार. माझी आई मला तर नाही पण तुला समजूनच घेईल माझी आई. तू माझ्या घरी येऊन जाशील. काय रे बापा पिंकी, आमच्या घरी येऊन जाजो. काही कोणाच्या घरी नाही झाला का ते, जो आमच्या घरी. बरं 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 चाल बाई, घरातले काम धंदे करावं जरा शिक नाही काय. काही बाई पण नाही करा, माणशी पण आपण लय करतो. शांताबाई काय करावं शांताबाई आता. मी काय सांगू माय रश्मी, माई पोरगी ना तुझी पोरगी एवढी नालायक निघाली व एवढी नालायक निघाली का काय सांगू. आपलं लक्ष बाहेर जास्त राहिना व लेकरेवर कमी राहते. चांगल्या आपल्या हाताच्या वरतून चालल्या गेल्या, चांगल्या वाया गेल्या. आता अशा वाया गेल्या का हातातच नाही सापडून राहिल्या. हो ना माय शांताबाई, तू इथं तू माई तर माय सांग ना माय. कुठंच जाय असन बापा, शाळेत नाही जाय, घरी सांगे मी शाळेत चालली तर पोट्टी जाय कुठं गड्यात, जेमतेम दहावीत गेली. काय बाई पोट्टी असं तिच्या बापाला जर माहित पडलं ना, तिचा बाप असा असा कांटे धरून असा कांटे आपल्याला विचारते माय एकटीच पोरगी आहे. देवानं ते 10 वर्षाच्या बाद मध्ये दिली, ते असेच काम करून राहिली आता चिवत्या बनवायचे. तर मला बाई विचारायला येऊन राहिलं काय करावं काय नाही तर बापा. हो ना माय तेच तर व बापा, आपण विचारच करत राहिलो ना. शेवटी एकटीच पोरगी आहे बापा, काय मारा पोरीची जातोय, काय मारा पोरग असतं आपण बरे काढून घेतो. लहानपणी मी पोराला काय काढलं बापा, आणि माय पोरगा आता चांगल्या नोकरीवर लागलाय. आणि पोट्टी पाहिजे नुसतं गावात राहून येडे चाई करते यंटामेपणा. काय बापा व मायकाने एवढा दिमाग खराब झाला, एवढं डोकं दुखून राहिलं ना का काय सांगू माय तुले. माझी तब्येत खराब लागते मला, पण मी काय ते अंगावर निघून राहिली म्हणून सांग. बेकार आहे हो बाबा शांताबाई, बेकार आहे. एक गाव का फुलपाखरू आपल्या हातातून सुटलं का ते पकडायला लय उशीर लागते, लय टाइम लागते. आणि ते बरोबरच राहीन, आणि मग ते पकडल्यावर बरोबरच राहन किंवा नाही राहन याचा काही भरोसा नाही राहत माय. तशीच हे पोट्ट्या झाल्या आपल्या इच्छा, जे हातात लागते जो उरते का नाही आपल्याला उली शाकही नाही भेट ना माय, उली शाकही नाही भेट. सांगा आता काय करावं. माय इच्छेलेच काय बोलावं काय नाही मला विचार येऊन राहिला बापा. हे पाय रश्मी, मी बोलतो तुले, ते तुला तोंडाला तोंड द्या ना. तू माय वय किती काय झालं तर तिची तोंडाला तोंड देन तुले. मी बोलतो तिले काय आहे तर चल घरी. पार्वती चल व घरी, आपण काय पाहून घेऊ काय काय म्हणते ते काय नाही. मी बोलतो तिला चांगली बोलतो, झापतो, आणि मग मी घरी जातो. आणि मग तू काही झापजो नको, जाऊ दे, तू काही बोलूच नको तिच्यासोबत, जाऊ दे. हा रश्मी हा बिचारी बोलू दे, शिल्पाले बोलू दे. माझ्याकडून काही उमेद नको ठेवू माय रश्मी, माझ्याकडून काही उमेद नको ठेवू. मी माझ्या पोरीलेच ते सुधरू शकली तर त्या पोरीला मी कुठून सुधरवू बापा. माझ्या पोरीला मी एवढ्या लाटा दिल्या तरी ती सुधारली काय, तरी त्या काजल कलावती सोबत जाऊन बसते, पोट्टमशाही करते. सांग बाई काय करावं. वाया गेली तर वाया गेली, मी सोडलं बाई म्हणणं बोलणं. काय करायचं तू कर, तिची जिंदगी आहे, वाया जाईन तेव्हा पस्तावन. मग तर बाई मी तिले माई पोरगी मेली म्हणून सोडून देन मी. एवढा माझ्या जीव आता कसाचा कसा झाला बापा. अहो ना आता गंगाने बोलणं टाकलं माय, त्याच विचारात माझे दिवस चालले हो बाबा. आता काय करतो माय, आता शेवटी जिंदगी होय, जगात लागणच. तिच्या बापा म्हणते, तिचा बाप म्हणते कोण तिच्यासोबत बोलत नाही म्हणते, तू कामासाठीच राग भरतं म्हणते. तिच्या बापाला जर असं सांगितलं ना माय, तिचा बाप आता उरकवून टाकते. आपल्याला असाही विचारते तसाही विचारते माय, सांग. हो ना बापा, भल्लच लागलं बाई. चांगले सुखाचे दिवस चालू होते बरं, गणपतीपर्यंत बरं होतं बापा. काय बापा हे लावून दिलं दोन पोट्टे न आपल्या मांग घरानं. नुसतं विचार विचार विचार, काही कुठं घुमायला जाणं नाही, काही निंदायला जाणं नाही, साऱ्या पोट्टेच्याच मागं चाललं बाई आपलं आयुष्य. चाल बाई रश्मी, आता नवरात्र आहे बाबा पुढं 3 तारखेपासून गुरुवारी. पुढच्या गुरुवारी आता येणाऱ्या गुरुवारी बसते घटस्थापना आहे पुढच्या गुरुवारची. तर मी म्हणतो ती बापा आता साफसफाई करून घेतो नाही काय. साफसफाई तर करायच लागेल ना नवरात्र वय, कच 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 लागते घर. साफसफाई केलं तर बरं वाटते जरासं नाही काय. हो शांताबाई हो बापा, मला करायला लागते हो माय. माझ्या घरात तर माय नुसतं मातीच पडते हो बापा. कौलाचं घर आहे, वाने उड्या मारल्या का मातीच पडते, तर सारं घर सारवत बसायला लागते माय. जाऊ दे रश्मी, तू काही टेन्शन नको घेऊ, तू आपले काम करजो. शिल्पा काय बोलते ते बोलायचं, तू बोलूही नको माय. मला वाटत ती पोरगी तुला दबन म्हणून तू काहीच नको बोलजो. आणि जाऊ दे, मारूही नको. काय करायचं ते करत बसून, जेव्हा त्याचे डोळे उघडन तेव्हा त्याला पस्तावा होईन, तेव्हा मग तूही सोडून दे माय मेली म्हणून पोरगी. खरंच ना मा, एवढं मेले माझ्या जीवाले खरी खंजीर खुपसून जगून राहील ना मी. माझ्या जीवाले एवढं खंजीर खुपसून जगून राहील ना का काय सांगू. शांताबाई नुसतं पागलासारखी विचारच करत बसशील काय आता. झालं ते गेलं ते पार पडलं. नुसतं विचार करत बसशील ना, स्वतःची तब्येत खराब करून बसशील. हे असं झालं नाही पाहिजे. विचार केल्यानं माणसाले टेन्शन केल्यानं बीपी लो होते.
काय सांगता येते का? डोकं दुखते, मायग्रेनचा त्रास वाढते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर लकवा, हार्ट अटॅक, अशी अटॅक याची संभावना असते. शांताबाई जास्त टेन्शन नाही घ्यायचं. हा, काय एवढं टेन्शन घ्यायला लागते? दुनियात आलो हाय, खट्ट मिट्ट चालूच राहते, ते सुधारवणं आपल्या हातात आहे. नाही अशा प्रकारानं तर दुसऱ्या प्रकारानं, शेवटी जे नशिबात असन तेच होईल. शांताबाई जास्त तू टेन्शन नको घेऊ बरं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल. आणि मला याच्या पुढे टेन्शन मध्ये दिसली नाही पाहिजे. पाय हो ना माय, पाय बरं त्या उलिशक पुरीनं, कोमलनं, तिनं एवढं टेन्शन घेतलं तर तिचं 2-3 दिवस झाले तापीनं ते जुळून राहिली. आणि शांताबाई तू एवढी मोठी बाई तूच जर खसली ना, आमचा पुरा आधार खसून जाईल. तूच चांगली राह, तूच चांगली बस. तू रडली तर आम्हाला असं वाटते का काय झालं ना काय नाही बापा, भलं मोठं संकट आलं म्हणून बाई शांताबाई हसत राहीन, खेळत राहीन. तू मजेत असली का आम्हाला दुःख असलं तरी मजा वाटते. म्हणून बाई शांताबाई तू मजेत राहत जाय, म्हणून आम्हाला मजा येते. मग विशेष नाही आहे ना. हो माय, आपण बहिणी बहिणीत चांगल्या आहे बाबा, किती काही म्हटलं तरी खट्ट मिट्ट असो. आता गंगा 2 दिवस फुगली राहीन ती माझ्यासोबत, पण तिला तिसऱ्या दिवशी बरोबर माझी आठवण येईन. जाऊ दे, मी आता टेन्शन घेणं सोडतो. माय तुला म्हटलं ना बाई, शिल्पा, पार्वती, रश्मी, तुम्ही म्हटलं का नाही बिचारे, माझ्या मन जरासं हलकं झालं. मला असं वाटलं बाई नाही, आपल्याही भावना कोणीतरी समजून घेणार आहे. नाही, आपण जर दुःखात असलं दुसरे त्रास होते. हो बाई, भल्लं मस्त वाटलं ऐकून. खरंच बाई, खरंच ना माय, मस्त बाई. बरं चाल मग शांताबाई, जातो मग मी घरी. हो हो, जाय रश्मी, या शिल्पा, पार्वती, नाही चला घरात बसा, चाय घी प्या मग जा. नाही नाही शांताबाई, आता चाय घी काय पेत नाही. हो, लय वेळचं बाहेर, आता घरी जातो मी. हे याची वेळ झाली, येईन ना मग नंतर. बरं बरं बापा, ठीक आहे. या मग शिल्पा, पाहिजे बरोबर पिंकीले. हो हो शांताबाई, काही टेन्शन नको घेऊ. चल रश्मी. हो चला. शिल्पा, मला एक विचारे पोरगी मग आजही गेली कुठे गड्या? आपण तर 3 वाजता गेलतो, आणि तिचा MSCTचा क्लास तर सकाळीच राहते म्हणते, 10 ते 11, नाही तर 12 ते 2 राहते म्हणते. आपण 3 वाजता गेलतो, मग पोरगी गेली कुठे गड्या? दिसली नाही मले. हो ना, तर कुठं गेली गड्या? तर माझ्या कल्ल्याक भल्ला भल्ला विचार येऊन राहिला मला. मी काय म्हणतो रश्मी, टेन्शन घेतल्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का बिना टेन्शननं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? सांग ना. अहो, टेन्शन नाही घेतलं तरी तेच होईल माय, नाही घेतलं तरी तेच होईल, नाही काय? या पिंकी मॅडम, नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. खूप अभिनंदन आल्यासाठी. या. काऊन काकू, काऊन अभिनंदन? माझं अभिनंदन काय केलं? भामट्यात तोंडाचे, नालायक तोंडाचे, जास्त शपारली का तू? शपाराले तू मला सांग, कुठे गेलती तू आज? कुठे गेलती म्हटलं? कुठे नाही काकू, मी तर माझ्या मैत्रिणीकडे गेली होती. ते काय आहे ना, मागच्या काही दिवस झाले मी स्कूलमध्ये जात होते आणि प्रॅक्टिकल करत होती. प्रॅक्टिकल लिहिणं नाही झालं होतं, म्हणून मी म्हटलं की आज शाळेत जाऊन मॅडमचा मार खाल्ल्यापेक्षा मैत्रिणीच्या घरी जाऊन प्रॅक्टिकल लिहावं. तर त्याच्यासाठी मैत्रिणीच्या घरी गेली होती मी. तर दिवसभर तिकडेच होती. का बरं, काय झालं? इतक्या हायपर कशाला होताय? नालायक पिंके, खरंच तू गेलती का मैत्रिणीच्या घरी? किती खातावर तुरी देऊन जातो तू त्या मायले? एवढे दिवस सांगे म्हणते मायले काय मी शाळेत चालली ना. आम्ही आज शाळेत विचारायला गेलतो, ती मॅडम सांगे का जेव्हापासून ते गणपतीच्या त्या सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हापासून ते घरी आहेत, अजूनपर्यंत शाळेत नाही आले. तर काय करत होती तू? आम्हाला सांगत होती का शाळेत चालली? मॅडम तर म्हणे तू शाळेत नाही जात जाय म्हणे. कुठे जात जाय मग तू? मॅडम म्हणे शाळेत नाही आहे म्हणे. कुठे कुठे जात जाय तू? सांग लवकर. कामा म्हणजे काकू, माझ्या घरची परिस्थिती नादा नाही काकू. मी नाही काय करत जाऊ मग शाळा शिकत जा. मी म्हटलं बाई शाळा शिकून काही अर्थ नाही आहे म्हटलं. माझ्या घरी म्हटलं ना, आमचं घर नाही म्हटलं, बरोबर 2 टाइम खायची सोय नाही लागत म्हटलं. तर मग कधी कधी काकू मी कामही पाहिले जात जाऊ काकू, म्हणून मग कधी विचार तसं होत जाय. हे फेकून राहिली इले आपल्या परिस्थितीची काही जाणीव आहे का? परिस्थितीची जाणीव असाले. अहो, हे माझं आठाना नसला ना, एवढ्या रंगाची बोलून घेते, मग लेकरच कायले होऊ दिले? मग तुमच्याजवळ पोताची ताकद नाही राहत, अवकात नाही राहत, तर मग कायलेच बाबा तुम्हाला लेकर पाहिजे होते? मा एवढ्या रंगाची बोलते मला, हे का काय सांगू तुम्हाला? हे खरंच परिस्थितीची जाणीव आहे का काही फेकून राहिली? काव पिंकी, एवढं खोटं काय बोलायला लागते व? माय बापासोबत एवढं खोटं बोलायला लागते का? तुला सांगून राहिली मी, तू आता गेली तर गेली बाई. याच्या बाद करून असं शेपारलेपणा केला, वरतून तुले पंख्याला टांगण, खालून मिरची धुनी, आणि अशी बद काढन बाई, अशी बद काढन का कोणी बद काढलं नसन तुले? आता हे शेवटला चान्स आहे त्यावेळेला. मी माफ केलं तुले. काही मॅडम म्हणे नाव अभ्यास नाही करत म्हणते म्हणे, शाळेत आली तरी म्हणे ढब्बूस आहे म्हणे. आणि का तू सांगे 80 मार्क भेटले म्हणे? काय बोलायला लावून राहिली? काय वगायचे 80 मार्क भेटले तुले? का काय त्या शाळेत जाऊन काय वडे काढले होते का? त्याच्यावर वडे काढले ती मॅडम, तर तिनं परीक्षा दिली म्हणे. परीक्षा द्यायला काय केलं तू ना? आम्हाला अशी खोटी कोण सांगितलं तू ना? 80 भेटले नाही, एवढे भेटले. तुम्ही मॅडम बच्चल आहे का? मग बच्चलच आले मॅडम, तशी बच्चलच आहे काकू, बच्चलच आले. ठिकाणी चांगले हुशार पोरवले मार डोक्यावर घेते, आणि मला काही अशी फेकल्यासारखीच करते. आता काकू मला सांगा, तुम्ही शाळेत मी शिकासाठीच जातो ना. आता मला नाही आवडत तिने मला शिकवावं नाही काय, म्हणून ते मला राग करते. ते मला चांगली शिकवत नाही, मला आवडत नाही तिच्यात शिकणं, म्हणून मी शिकली नाही. ते नको सांगू मला. तू एवढ्या दिवस आम्हाला शाळेत सांगून मॅडम म्हणे का ती शाळेतच नाही जात, मग तू जात कुठे जात जाय? सांगितलं ना मैत्रिणीच्या घरी प्रॅक्टिकल लिहायला जात जा म्हणून. ती मैत्रीण होय, लाव तिले फोन, चल तिच्या घरी विचारतो तिले. तिच्या मामाच्या गावाला गेली आहे, मामाच्या गावाला. आणि फोन म्हणजे तिच्याजवळ फोनच नाही आहे. तिच्या आई बाबाजवळ आहे फोन, तर तिचे आई बाबा तीर्थ करायला गेले, आणि ती मामाजवळ आहे. हाव काय असं? अबो, किती घातावर तुरी देशील माय, किती घातावर तुरी देशील काय? माय पिंके सुधारणं, एक पोरगी आहे म्हणून तुला मी मारून नाही राहिली. पोरग असतं ना, इव्याने घेतलं असतं.
विचार नसला केला. शांताबाईने तिच्या पोरीले सोडलं बोलणं, काहून सोडलं, मेली म्हणून सोडलं तिच्या पोरीले. आणि तू असे धंदे करता का आता? लहान शिक 10वीत आता गेली तू, आणि एवढे माजलेपणा, एवढे माजलेच आहेत त्या अंगात आतापासूनच भरले काय? अक्कल गहाण ठेवले का तू? अक्कल गहाण ठेवाले, चांगली शिक ना, मोठी व्हाय, प्रगती कर. तुला मी एवढा पैसा लावून राहिली शिक्षणाले, बिनफुकट लावून राहिली का बा? बिनफुकट लावाले. चला बा, पोरगी कामात राहते, अभ्यासात राहते, आपण एक काम नाही सांगत तिला दुकानातलं काही. आपण म्हणतो माय पिंकी हुशार आहे, हुशार आहे, असे कामं करशील काय तू आता? अशी कामं करायला असे कामं करशील ना, माझे शब्द अजूनही लक्षात ठेव. पस्तावशील पिंकी, चांगली पस्तावशील. लय पस्तावते बरं. मग तू म्हणशील का माय काकूना मला हा शब्द म्हटला होता, सांगून राहिली मी तुले. माय बाबाच्या इकडे लक्ष दे, स्वतःच्या इकडे लक्ष दे. स्वतःचं बिहेवियर, स्वतःचं कॅरेक्टर खराब नको करून घेऊ आतापासूनच. पाय ना, शेवटी एक खरं लपवासाठी 10 खोटं बोलायला लागते. तू माझ्यासोबत आतापर्यंत पाय, प्रॅक्टिकलला गेली होती, परिस्थितीवर गेली होती तू, अजून कायच्यावर गेलती माय? दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेलती लगेच. लगेच म्हणजे त्या तोंडावर जरासं ते नूरने उतरला माय, म्हणजे तुला काहीच सगळा बेशरमपणा आणलाय तुला, बेशरमपणा आणाले काय माय? सुधरून जाय. तुला मी आधी सांगितलं ना, आता सांगितलं, सुधरून जाय, सुधरून जाय, सुधरून जाय. नाही जिंदगीभर अशी पस्तावशील ना, तर मग विचार करशील का नाही आपण गलत केलं होतं. तुझी इच्छा म्हणा, तुझे जसं राहायचं तसं राह. आता मी याच्या पुढे बोलणार नाही, म्हणणार नाही, काहीच नाही. तुझी जिंदगी पाच बस. आमच्या कानावर काही येडे वाकोळे गोष्टी आल्या तुला आम्ही त्याच दिवशी घराच्या बाहेर काढून टाकू. तू कुठची ना आम्ही कुठची, पाहून घ्या. आम्ही एखादा दत्तक लेकरू घेऊ, त्याला चांगले मोठं करू, चांगलं त्याला उतू आणि चांगलं उतू म्हणजे चांगलं शिकू, त्याला चांगलं मोठं करू, त्याचा मान सन्मान वाढू. पण तुला आम्ही दर्जा देणार नाही आमच्या घराचं, समजलं काय? आणि शांताबाईच्या पोरीसोबत मग आलुशीलाला जाय काय? आलुशीलाला झाले आणि शांताबाईच्या पोरीसोबत तुला वेळा गेली. कुठं जाते तिच्यासोबत? तिच्यासोबत MSCDच्या क्लासली, तिच्यासोबत MSCDच्या क्लासला जाऊन असं ते शिकते, त्या टाइम वेस्ट करते आहे ना. लय शौक आहे का तुला वा? ते मस्त शिकून राहील तिकडे, आणि तू त्यावाला टाइम वेस्ट करतो, शाळा बाळबड तिच्यासोबत जातं. तू मला सांग, ते हुशार होऊन राहील, तू काय ढब्बू गद बनतं का? गद बनाले हेंबाळ. चाल, उद्यापासून शांताबाईच्या पोरीसोबत नाही राहा लागत. बिलकुल आपल्या घरी यायचं, शाळेत जायचं, आणि चांगला अभ्यास करायचा, आणि मोठं व्हायचं. फालतू कामात लक्ष द्यायचं नाही. खेळायचं आपलं लहान लेकरासोबत, आपल्या वयाच्या लेकरासोबत खेळणं झालं का घरी यायचं, अभ्यास करायचं, जेवण करायचं, झोपायचं, वाटलं तर माझ्या घरी यायचं. हिंडायचं नाही चारी रान, सांगून राहिली. आणि शाळेत जायचं, शाळेतून वापस यायचं. आता धने म्हटलं पाहिजे मॅडमने, तुले सांगितलं ना? हो काकू, हो ठीक आहे. काय माहित मा एवढी बोलली मी, काय इकून घातलं असेल का ना, तिकून काढून टाकलं असेल काय माहिती. ते दिमागात बसलं असेल तर बरं बाबा, नाही बसलं असेल तर त्यात ती पूर्ण जाऊ द्या. मी काही बोलत नाही. माय डोकं दुखून राहिलं. रश्मी येतो माय मी. चल नाही अंदर, चाय घे कर. सांगतो तुला कसं असते, म्हणजे चाय करणं कसं असते सांगतो, चल ना. कावा भल्लं पोट भरलं असेल ते वाला आता, हाय का नाही? भल्लं असं जेवाय नसेल लागत तुला आता, रात्रीचं सकाळचं दुपारचं काही जेवाय नसेल लागत 2-3 दिवस तर नाही. काऊन बाबा एवढं खाल्लं का मी? राक्षसी नाही का मी? राक्षसी नाही तू. तुझ्या पोरीचं चित पाहतं माहिती, पोरीचं चित पाहिले. बाहेरचे लोक मला येऊन बोलले, एवढी ती मला शिल्पा काकू बोलली, लय साजरं वाटलं ना तुले. आणि काय गरज होती माझ्या शाळेत जायची, विचारपूस करायची, एवढी पंचायत करायची काय गरज होती तुला? म्हटलं शेवटी पोरगी मेली म्हणून सोडायची होती ना, तशीच सोडती काय? अगोदर शानपणा केला, शाळेत जाऊ दे ना, विचारू दे माय पोरगी येते काय, हुशार आहे का ढब्बू आहे? माया माईन मी लय हुशार आहे म्हटलं. हुशार असाले काय? अगोदर शानपणा केला होतो ना, अगोदर शानपणा करायला. एवढा शानपणा जर तुला लग्नाच्या वेळेस केला असं, तू यावाल्या तर आज चांगली सुखात असती तू. बाबाला कोणी पाहिलं तुला बेवडा आहे का साजरा आहे म्हणून? त्याच्या घरी येऊन पाहिला लागतो, बाबाच्या घरी. माझ्या शाळेत जसं जाऊन पाहिलं तुला शाळेत येते का नाही, तसं इथे येऊन पाहिले पाहिजे होतं. बाबा 10 रुपये ते का नाही पेरत, चांगली सुखी घरी राहिली असते आता तू. मग तुला अक्कल नाही, अक्कल घाण ठेवली ती वाली. जिथं जायचं तिथे नाही जात, भलत्याच ठिकाणी जातं. स्वतःच्या पोरीचा तमाशा करून घेतला, जाऊन तमाशा करून घ्याले. आणि काय गरज होती तिथे येऊन बोलायची? तिथे एवढे माझ्या शाळेतले लेकरं किती हसून राहिले होते माझ्यावर. तुला काही वाटलं नाही का बाई? काही वाटायला लाज शरम लाज काढत का तू आता माईवाली? लाज शरम म्हणजे तुला लय अक्कल आहे, मला काहीच अक्कल नाही. कोणी हात धुवून पाहिजे, नशीब धुवून पाहत असते काय? त्या बापाले आता माझ्या जिंदगीत त्या बाप होता म्हणून त्या बापाच्या घरी आली बाबा मी. शाही नावाने तू शिकून राहिली का मला आता? उदास तोंडे कैच्या काही कुठच्या कुठे बोलतं, लाज शरम काढत मायची. काही हाय का नाही आहे व तुले? राहू दे, मला नको सांगू, तू मला सांगाले म्हणून तर इथं आहे व तू इथं असाले म्हणून त्या जिंदगीत असे दिवस पाहा लागून राहील तुले. सध्या पोळीच भलं नाही पाहत. तू कुठे जात असेल, मी कुठे जात तुझे म्हणणं सांग. कोणाचा हात धरून पाहिली का मी एवढ्या दिवसची? हात धरून पाहिली का सांग मला? काही येडे काम केले का मी ना? काही कानावर आलं का त्यावाल्या? फक्त एवढंच कानावर आलं ना का? गणपती पासून मी घरी आहे बा, तेव्हापासून मी तुला शाळेत सांगतो ना, मी बाहेर चालली कुठेतरी. तू काय म्हणतो मला परिस्थिती जाणीव नाही? मी काम पाहिलेच जाऊ म्हटलं. मी एवढा विचार केला होता. म्हणजे माय बाबा शेती करते, माय मजुरी करते, काय एवढं त्याला काम करू द्या बा म्हणून मी दुकानात, म्हणजे साड्या गिड्याच्या दुकानात, कपड्याच्या दुकानात काम पाहायला गेली होती. आणि तू मला किती रंगाचं तुला मायावर बाबा इल्जाम लावले. कुठं गेली असन का ढवळ्यासोबत पळाली असन का बा?
विचार करताना बोलायच्या वेळ जराशी. बापा लय परिस्थितीची जाणीव आहे व तुला, परिस्थितीची जाणीव असले. शंभळ्या नाकाचे कोणत्या तोंडाने बोलून राहिली व तू, कोणत्या तोंडाने सांगून राहिली मला? शायन्या उवानाचे बच्चल तोंडे काही बच्चल बोलत राहतं, बच्चल बोलाले. 80 मार्क भेटले म्हणे, अवकाश तरी आहे की तू 80 मार्क घ्यायची? असा ढळ नाही येत तुला बरोबर, असा ढळ आले मला तुरी देऊन जाते. आई मी आरती ताई सोबत MSc चालेल, MSc चा माझा क्लास राहते. काय राहते होते मला? शेंगदाण्याची वडे, शंभर तोंडे, एकटी शक्ती दहावीत आताच ते फत्रातून बाहेर निघाली, जसं शानपणा मारून राहिली का तू? राहू दे माझ्या अवकात स्वतःच्याच पोरीची काढताना माहित तू, स्वतःच्या पोरीची काढाले म्हणून लोक तुला बोलते नवरा टाकू पाहिजे म्हणते, लोकांच्या घरी झाले तुझी सवय नाही चांगली, सवय चांगली असाले हाव ना तर मोठी सांगून राहिली तू तर. भारी मुजर आहे व तू, मुजर तोंडे लय मुजऱ्या करून राहिली तू तर, लय शपारली वाटते, खाऊ खूप माजली. चाल तुला खाले देत आता, राजा तशीच राहिले तर. बापा काऊन तशी रात जाऊ? माया बाप आणून टाकते का त्या बाप आणून टाकते का इथं? माया बाप आणून टाकते, माया पुरा हवा काय खायचा? कोण रोखू शकते तर मला? रोखून दाखवते ना, त्याच्या कोणा बापाची हिंमत आहे मला रोकायची? हो त्या बाप आणून टाकते. मी वावरात जाऊन कांदे उपडतो, कांदे उपडाले उपडत असशील कांदे, मला काय सांगून राहिली? माय बाबा त्यासारखे नाहीये, माय बाबा तरी चांगले आहे. अहो माय बाबा दारू पित असेल ना त्यापेक्षा 10 पटीने चांगले आहे. हो कधीच बोलत नाही, बिचारे शांत राहते, फालतू गोष्टीत लक्ष नाही देत, आपले कामाशी काम ठेवते. तुझं सारे काम धंदे सोडताना माझ्याच मागं लागतं व माय मागं लागाले. बोल झालं एखादं पोरग बारग नाही वय मी माय बाई, बाप बाप प्यार आहे तुला नाही आहे ना? मी त्यासाठी एवढं केलं, गाठ उचलतो, भिशी उचलतो, आई मला कपडे पाहिजे हे पाहिजे, आपण एखादी साडी नाही घ्या तुला कपडे घेऊन देतो, बूट घेऊन देतो, तू चांगलेच चांगलेपणा करून राहिली, किती रंगाची बोलून राहिली हो बाबा तू. एवढं बोलणं आपल्या कुणी होत बाबा, की तोंडाले वरपत बाबा तू, तोंडाले वर पाले घेऊ काय इस्तेची काही लावू काय तोंडात? हो तेच कायले सोडतं माय, तेच कायले सोडतं, लावून दे ना तोंडाला आग मलाच आग लावून दे ना, तोंडाला चटके दिल्यापेक्षा पुरी आग लावून दे मला. हाव नाही जर तुला लेकरं प्यारे नाही आहे, लेकरं प्यारे असाले. हाव 10 वर्षाच्या बाद झाली म्हणते मी, तुला मला फुलात वागवायला पाहिजे, फुलात वागवाले. तू तर अशी मला नदीच्या काठावर असली का लोटल्यासारखी करतो, नुसतं लोटल्यासारखी कराले. माय वय तू, मायच्या नावानं कलंक आहे, तू कलंक असाले, स्वतःच्या पुरीवरच इल्जाम लावतो. सगळ्या गावाला सांगतो माय पोरगी दिसत नाही मी, माय पोरगी हातावर तुरी देऊन इथं जाते काय एवढा तमाशा करायला लागते, पाहिजे एवढं गावभर करायला लागते, गावभर करायले. हे पाय बाई तुला पडत असेल तर माझ्यासोबत बोलत जाय बाई, नाही तर नको बोलत जाऊ माय, नको बोलत जाऊ. शांताबाई म्हणे पोरगी मेली म्हणून सोडून दे म्हणे, मेली म्हणून सोडलं तुला मी आजपासून. बिलकुल माझ्यासोबत बोलायचं नाही, स्वतः करायचं स्वतः खायचं, त्या बाप आणून टाकते ना, स्वतः करायचं स्वतः खायचं, समजलं काय? ठीक आहे मी याच्या बातमध्ये बोलत नाही बाई त्यासोबत बाई. हो पोरगी नाही वय तू माईवाली तमास खोरे, पोरगी नाही वय तू माईवाली राक्षसी वय तू, मागच्या जन्मातली लावळीन कुत्रे. हो काही गरज नाही, काही गरज नाही, करता येते मला खाता येते, सारं करता येते मला. हो करता येते खाता येते. 5 वर्ष मी मायावाला नाही बोली तर मलाही काही गरज नाही, नको बोलू, मी नाही बोलत, मला कोणती गरज चालली, मी काय बोलू? हाव ना तर 5 वर्ष मी मायावाला मोठी सांगून राहील तू, त्याच नाही कळलं का माझ्या घोडं? माझ्या बाबा आणून टाकते, जे लागलं ते आणून देते मला. हा 5 वर्ष मी मायावाला, आणि तू चांगली आहे ना माझ्यासोबत, मला मेलं म्हणून सोडलं तुला मला, ठीक आहे मेली मी आजपासून, त्यासाठी मेली मी, बिलकुल माझ्या शब्दाने नाही बोलायचं. मी तुझी पोरगी नाही तू माई नाही वय. आपण म्हणाव गड्या पोरगी वय काय माराव एकटीच पोरगी आहे, लहानशी पोरगी आहे. आपण तिच्या जीवाचा लिहाज ठेवा, आपण तिच्या जीवाचा धोका नाही पोचला पाहिजे, त्यासाठी आपण तिला काही 4 बोटाची थापड नाही मारून पात करी, आणि ते तिथे आपल्याला जशी एका बोटावरच उचलते, एका बोटावर उचलाले. काय माय सुधारणं पिंके पाय हो माया कुठं चुकलं नाही आहे, चुकलाय तर पुरं ते चुकलाय. माया शाळेत जाऊन अगोदर शहाणपणा तुला केला, मला तो पटला नाही, समजलं काय? तुला मी आताच म्हटलं गरज असेल तर बोलत जाईन, नसेल तर नको बोलत जाऊ, मला काही गरज नाही, समजलं? विषय संपला बस, इथून विषय संपला, हे गोष्ट डबल करायची बी नाही. आणि मी तोंड नाही पाहत, तू तोंड नको पाहू आजपासून, जाय नाही पाहत, जाय वगैरे. चला तर मित्रांनो गळा चुकला आता, थोडंसं उद्यासाठी ठेवतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा, चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये, उद्यापासून कंटिन्यू करूया आपला भाग आपण. चल जाय वाई, काही गरज नाही आम्हाला.